Hello dear students, let's read question number 7 of your DPP. यामध्ये विचारला आहे The given figure shows diagrammatic view of human respiratory system. Identify A, B, C, D. आपल्याला इथे ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टमची डायग्राम दिली आहे. आपल्याला A, B, C, D ह्यापैकी आयडेंटिफाय करायचं आहे. तर आपण बघूया A काय दिलं आहे. ठीक आहे. सो A गिवन हिअर इज, आपण एक फ्लॅप बघू शकतो जो की इथे लॅरिंग्सच्या वरती आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. विच इज दी एपिग्लॉटस. ओके, जो की या रेस्पिरेटरी ट्यूबच्या वरती कवर करत आहे, म्हणजेच तो त्याच्यावरती तिथे ग्लॉटिसला कवर करणार आहे. सो हेन्स इट इज कॉल्ड ॲज एपिग्लॉटिस. एपी म्हणजे वरती, ग्लॉटिसच्या वरचा फ्लॅप. सो हेन्स दॅट इज एपिग्लॉटिस. बी जर आपण बघितलं इथे तर आपल्याला इथे लंग्सच्या आतमधले हे इथे असे गोल गोल छोटे छोटे स्ट्रक्चर्स आपल्याला मार्क केलेले दिसत आहेत, जे की आहेत लंग्समधले ॲल्वेओलाय. ओके, त्यानंतर आपण जर सी बघितलं तर ही इथे ट्रकिया आहे आणि ट्रकिया इथे डिवाइड झाली आहे आणि ट्रकिया जे डिवाइड होते त्याला आपण म्हणतो ब्रॉन्कस. आणि त्यानंतर डी जो आहे हा एक डोम शेपचा मस्क्युलर ऑर्गन आहे आणि त्यालाच आपण म्हणतो दी डी पासून डायफ्रॅम. सो डायफ्रॅम झाला आपला ऑप्शन डी. सो करेक्ट बघूया काय दिसत आहे मॅच आपल्याला. एचं असणार आहे एपिग्लॉटिस. करेक्ट. एपिग्लॉटिस इथे सुद्धा आहे. करेक्ट. साऊंड बॉक्स इज रॉंग. लॅरिंग्स इज ऑल्सो रॉंग. नंतर दिला आहे ॲल्वेओलाय इज बी. करेक्ट. बी इज ॲल्वेओलाय. इथे पण ॲल्वेओलाय. करेक्ट. त्यानंतर दिला आहे आपल्याला सीचं दिलं आहे ब्रॉन्कस विच इज करेक्ट. ब्रॉन्किओल्स नाही आहे. ब्रॉन्किओल्स म्हणजे हे झाले. ठीक आहे. डी दिला आहे डायफ्रॅम विच इज ऑल्सो करेक्ट. सो हेन्स करेक्ट आन्सर आपल्याला मिळाला आहे. दॅट इज ऑप्शन 1 हिअर इज द करेक्ट आन्सर. ऑल द बेस्ट अँड कीप लर्निंग विथ PW.